नमस्कार, गुड मॉर्निंग आणि सुप्रभात सगळ्यांचं. तुमच्या सगळ्यांचं 8 वाजता 8 बातम्या आहे आपल्या मॉर्निंग फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी इतकंच नाही तर दिवसभरात अशा काही घडामोडी असतात, अशा काही अपडेट्स असतात ज्या थेट तुमच्या आमच्याशी निगडीत असतात, ज्याचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावरती होत असतो. आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी मी सकाळी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. याआधी काही सेकंड हाफमध्ये दिवसाच्या घडलेल्या कोणत्या आणखी काही बातम्या राहिल्या असतील, अशा बातम्या की ज्या बातम्या तुमच्या आमच्या मिस आउट झालेल्या असतील त्या बातम्या सुद्धा घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. आजचं लाईव्ह सुरू करण्याआधी पटापट महत्त्वाचे कोणकोणते मुद्दे ते जाणून घेऊयात आणि अर्थात तुमच्या कमेंट सुद्धा मला काही वेळात घ्यायच्यात. मी आजचं लाईव्हचं टायटल असं ठेवलंय की अजित पवारांनी असं म्हटलंय की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी लॉकडाऊन लावलेलं आहे आणि त्याच्यावरूनच त्यांनी सांगितलं की राज्यात सुद्धा इथून पुढे निर्बंध कडक होतील, त्यामुळे राज्यभरात सुद्धा लॉकडाऊन लागणार का याचा तिढा आज कदाचित सुटण्याची शक्यता असं मला वाटतं. कारण आज पुण्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश पवार आहेत, त्यानंतर अजित पवार सुद्धा आज पुण्यात आहेत, आज शरद पवार सुद्धा माझ्या माहितीनुसार पुण्यात आहेत. वसंतदाता साखर इन्स्टिट्यूटचा काहीतरी कार्यक्रम आहे, त्याला कदाचित पवार उपस्थिती लावू शकतील. पण केंद्रातून आणखी एक बातमी येते म्हणजे आरोग्य राज्यमंत्री ज्या भारती पवार आहेत त्याच मुंबईत आहेत, मुंबईत ते बैठक घेणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस घडामोडींचा आहे. आणखी महत्वाचं या सगळ्यामध्ये ते म्हणजे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे आज बैठक घेणार आहेत. कारण जसं शाळांचा काल निर्णय आला त्या पद्धतीने महाविद्यालयांचा सुद्धा येऊ शकतो. फक्त इतकंच नाही, मला आजच्या लाईव्हची सुरुवात करण्याच्या आधी आणखी 2 महत्वाचे अपडेट्स द्यायचे आहेत. एक अपडेट मुंबई पुण्यातून असणार आहे, कारण याच्या आधी सुद्धा आपण पाहिलं होतं की ओमिक्रॉन असेल किंवा कोरोनाची फर्स्ट किंवा सेकंड वेव्ह असेल, जी डेल्टाची सेकंड वेव्ह होती, यावेळी सगळ्यात जास्त म्हणजे ह्युमन डेन्सिटी या 2 शहरांमध्ये ही दोन्ही शहरं हॉटस्पॉट ठरली होती. यंदाची आकडेवारी सुद्धा आपण पाहिली तर ती सुद्धा याच पद्धतीची आकडेवारी आहे. ते एक अपडेट आहे. आणि दुसरी अपडेट उदय सामंत यांच्या संदर्भातली आहे. खरं तर मुंबईत शाळांचा निर्णय झालाय, पण मग बाकीच्या महाराष्ट्रात तो होणार का, किंवा पुण्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी ओमिक्रॉन आणखी वाढतोय त्या ठिकाणी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे. जागतिक पातळीवरती सुद्धा आणखी महत्वाच्या कोरोनाच्या संदर्भातल्या बातम्या आहेत, कारण युरोपमध्ये जवळपास 7 लाख रुग्ण सापडले होते गेल्या 2 दिवसात. तो आकडा कुठेतरी आता खाली येतोय असं दिसतंय. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि पटापट म्हणजे राज्यसेवेचं किंवा लोकसेवेसंदर्भात म्हणजे एमपीएससी संदर्भात कोणी जॉईन झालं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे, कारण नवीन तारखा जॉईन झाल्यात. आजचं लाईव्ह मित्रांनो पटापट सुरू करतोय. पहिली बातमी ईडब्ल्यूएस बद्दल आहे, म्हणजे इकॉनॉमिकल विकेअर सेक्शन बद्दल. तुमच्या कमेंट्स काय असतील, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातले किंवा तुमच्या ठिकाणचे निर्बंध जाणून घ्यायचे असतील, लॉकडाऊन बाबत तुम्हाला आणखी काय माहिती हवी असेल, मुंबई पुण्यातून कोणी जॉईन झालं असेल तर तिथे ओमिक्रॉनची किंवा बाकीची परिस्थिती काय हे सुद्धा मला विचारलं तरी तुम्ही चालेल. तुम्हाला पटापट सगळ्याच्या अपडेट्स द्यायच्यात. पहिली बातमी आजची सगळ्यात महत्वाची, त्यानंतर मी ह्याच्या ओमिक्रॉनच्या आणि कोरोनाच्या बातम्यांकडे वळणार आहे, कारण आज खूप साऱ्या बैठका आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं. पटापट आजच्या लाईव्हला सुरुवात करू. पहिली ईडब्ल्यूएसची अट शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार का, कारण आपल्याकडे जे इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे म्हणजे कास्टला रिझर्वेशन असतं, जातीय रिझर्वेशन आणि त्यानंतर आर्थिक पातळीवरती आपण जे रिझर्वेशन देतो, म्हणजे 2019 साली मोदी सरकारने याबद्दल आणखी काही अमेंडमेंट सुचवल्या. या बिलमध्ये आधीचं जे बिल होतं ते आणखी काहीतरी त्याच्यामध्ये आणखी बदल सुचवले आणि ते एक स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्याची दुसरी बाजू जर पाहिली तर ती अत्यंत महत्वाची आहे, कारण ती शेतकऱ्यांवरती मुळावरती उठू शकते. आणि त्याच संदर्भातली सगळ्यात पहिली बातमी. याचं कारण असं आहे की केंद्र सरकारने यामध्ये काही निकष टाकलेत आणि काही अटी आणि नियम आता नव्याने यामध्ये लागू करण्यात आलेत. त्याच्यामध्ये सगळ्यात 2 महत्वाचे असतात. एक म्हणजे 8 लाखांपर्यंतचं तुमचं वार्षिक उत्पन्न, म्हणजे 8 लाखापेक्षा खाली असलेलं उत्पन्न. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ईडब्ल्यूएसचं जे खरं तर रिझर्वेशन आहे जे 10% देण्याचं असं सगळं चाललंय, 10%च रादर ते होईल. त्यामध्ये तुम्ही येता की नाही हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगतो, कारण ते सेक्शन जर तुम्हाला लागलं तर तुमच्या कॉलेजच्या फीज असतील, तुमच्या आणखी कोणती सरकारी गोष्टींबद्दल तुम्हाला आणखी कोणत्या फीज भरायच्या असतील, या सगळ्यामध्ये तुम्हाला कन्सेशन मिळू शकतं. सो ही बातमी महत्वाची आहे, लक्ष देऊन ऐकाल. सो ज्यांची 5 एकरापेक्षा कमी शेती आहे त्यांना याचा लाभ मिळणार आहे. 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना याचा लाभ मिळणार आहे. सो आता गणित असं झालंय की गावच्या ठिकाणी साधारण आपण पाहतो की न्यूक्लिअर नाही तर जॉईंट फॅमिली पद्धती असते, म्हणजे सहकुटुंब आणि सगळे मोठा परिवार गावाला राहत असतं आणि प्रत्येक ठिकाणी ऑफिशियली वाटण्या झालेल्या असतील जमिनीच्या असं काहीही नसतं. सो तुमचे जमिनीचे सातबारे असतील, तुमची जुनी खरेदी खतं असतील, ही साधारण आपल्या पूर्वजांच्या जी नावावरती असतात, ती वडिलोपार्जित जी जमीन असते तिचं प्रत्येक ठिकाणी ऑफिशियली म्हणजे लिगली सह्या करून त्याचं वाटप झालेलं नाहीये. मोठ्या प्रमाणात अशी संख्या आहे ज्या ठिकाणी असं ठरतं की सगळे सख्खे भावंड असतात किंवा आपले कुणी चुलते किंवा आपले फर्स्ट कझिन असे सगळे भावंड असतात. सो एक म्युच्युअली डिसाईड होतं की इकडचा भाऊ हा जमीन कसेल, पुढच्या आणखी कोणत्या भावाची मुलं असतील ती इकडची जमीन कसेल. पण तुमची जमीन 5 एकरापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मग याचा फायदा घेता येणार नाही. अशा शेतकरी कुटुंबांच्या मुळावरती उठणारं हे नियम आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. कारण जर ऑफिशियली वाटण्या झाल्या नसतील तर तुमच्या पूर्ण वडिलोपार्जित जी जमीन असते याच्यावरती तुमची सातबाऱ्यावरती नावं लागलेली असतात,
ही जी काय नावं लागलेली आहेत ही सगळ्यांची कॉमन जमीन असते आणि ती जमीन तुम्हाला कॉमन म्हणून तुम्ही कसंच जरी असला तरी सुद्धा ईडब्ल्यूएस जे सेक्शन आहे, जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे, जे आर्थिकदृष्ट्या जे घटक मागास आहेत त्यांच्यासाठी जे सेक्शन आहे ते सेक्शन तुम्हाला लागू होत नाही. आणखी एक नोकरदार वर्गासाठी 8 लाखापेक्षा जर तुमचं 8 लाखापेक्षा उत्पन्न जर तुमचं कमी असेल तरच तुम्हाला परत हे लागू करता येतं. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जर तुम्ही पाहिलं तर, आणि त्या अत्यंत महत्वाच्या त्या सगळ्यामध्ये. सो ज्या ठिकाणी महाराष्ट्रातली संयुक्त कुटुंब पद्धती संस्कृती असलेल्या या सामाजिक संस्कृती जोपासणाऱ्या शेकडो कुटुंबांमध्ये ही जमिनीची आतापर्यंत विभागणी झालेली नाहीये आणि त्यामुळेच हे सगळं महत्वाचं आहे. दुसरी आणखी एक महत्वाची बातमी आहे, त्यानंतर दिवसभरात लॉकडाऊनच्या संदर्भात आज काय काय निर्णय होऊ शकतात. मुंबई पुण्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि राज्यासाठी तर त्याहून, कारण आता मुंबई आणि पुण्याच्या ठिकाणी जो कॉन्सन्ट्रेटेड कोरोना आहे तो सुद्धा आता बाहेरच्या ठिकाणी पसरायला लागला असं दिसतंय. आकडेवारी सुद्धा यातून समोर आली. सो राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जी माझ्या माहितीनुसार 2 जानेवारीला होणार होती ती आता 23 जानेवारीला झाली. सो नवीन तारीख त्याची डिक्लेअर झाली आणि त्यानुसारच आता पुढच्या सुद्धा होतील. या राज्यात ज्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा ज्या आहेत त्या 29 जानेवारीला आहेत. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षेचा पेपर जो 2 असेल, जो पोलीस उपनिरीक्षक परीक्षा सुद्धा यामध्ये आहे, ती 30 जानेवारीला असेल. भरत चौधरी माझ्यासोबत आता. गुड मॉर्निंग भरत. गजेंद्र चौधरी आहेत. माझ्याकडे 5.5 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरासाठी मला लाभ मिळणार नाही का? गजेंद्र चौधरी, तुमचा प्रश्न मी आधी घेतो. याचं कारण असं आहे, तुम्ही जर कोणत्याही कास्टमध्ये रिझर्वेशन तुम्हाला लागू होत नसेल तर तुम्हाला या रिझर्वेशनचा फायदा मिळतो, सगळ्यात महत्वाचं. दुसरं, 5.5 एकर आहे तर त्यामुळे तुमचं 8 लाखापेक्षा जर कमी उत्पन्न निघत असेल तर हा फायदा तुम्हाला मिळण्याची शक्यता नाहीत जमा असं आहे. आणखी एक महत्वाचं, शाळांबद्दलचा निर्णय समजून घ्या. 1ली ते 9वी, त्यानंतर 11वी, हे जे 2 आहेत ह्या मुंबईमध्ये म्हणजे बीएमसीजी MMRD संपूर्ण आहे याच्या हद्दीमध्ये या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. यानंतर हा निर्णय पुण्यात लागू होईल का तर याच्याबद्दल महापौर सुद्धा आज अजित पवारांना भेटणार आहेत आणि महापौरांनी काल जी दुपारी पत्रकार परिषद घेतली त्यात असं सांगितलंय की पुण्याबद्दलचे आणखी कोणते जे कडक निर्बंध असतील हे सगळे पालकमंत्री म्हणजेच अजित पवार सांगतील. आज अजित पवार आणि आरोग्यमंत्री सुद्धा पुण्यात भेटण्याची शक्यता आहे. दोघेही आज पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे पुण्याबद्दल महत्वाचा निर्णय काय येऊ शकतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. आणखी फक्त पुण्याबद्दलचं नाही तर अजित पवारांनी बोलता बोलता काल असं म्हटलेलं आहे की ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन लावलेलं आहे, महाराष्ट्रात जर गोष्टी झाल्या तर आम्ही कडक निर्बंध लावू. सो आता सगळ्यात आधी पश्चिम बंगालची स्थिती काय आपण समजून घेऊ, कारण तुम्ही दिल्ली पाहिलं, तुम्ही बेंगलोरचं पाहिलं, काही प्रमाणात पंजाबमध्ये सुद्धा या सगळ्या ठिकाणी मिनी लॉकडाऊनची, त्यातल्या पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त, कारण बाकीच्या ठिकाणी नाईट कर्फ्यू आहे पण मिनी लॉकडाऊनची परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये आता या ठिकाणी कोरोना वाढू नये या संदर्भात ममता बॅनर्जींनी एकदम कडक निर्बंध लावलेत. सो नाईट कर्फ्यू मध्ये येणार पण वीकेंडचे कर्फ्यू सुद्धा महत्वाचे ठरतील या ठिकाणी, कारण वीकेंडला ज्या ठिकाणी म्हणजे अजित पवार सुद्धा असं म्हटलेले होते की संध्याकाळी लोक ज्यावेळी बाहेर पडतात, ज्या ठिकाणी ते खायला किंवा हँगआउट करायच्या प्लेसेस वरती बाहेर पडतात त्या ठिकाणी ते मास्क लावत नाही. तुम्ही कॉफी प्यायला जाता, तुम्ही बाहेर रेस्टॉरंट्समध्ये जेवायला जाता, अशा ठिकाणी मास्क लावलं जात नाही आणि दॅट इज मेन रिझन की कोरोना पसरतोय असं त्यांचा कल होता हे बोलण्याचा. या ज्या प्लेसेसवरती आता जर बंदी आली येणाऱ्या काळात, या प्लेसेस समजा एक स्पेसिफिक टाइम ठरलं महाराष्ट्रामध्ये की संध्याकाळी 8 किंवा 9 पर्यंत सगळं चालू. आता तर तुम्हाला माहिती आहे की 9 ते 6 जमावबंदी, येणाऱ्या काळात याचं रूपांतर कम्प्लीट कर्फ्यूमध्ये होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला अत्यावश्यक जर तुमची गरज असेल त्या सेवेच्या फायद्यासाठी तुम्ही बाहेर पडला असाल, अत्यावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडला असाल तरच तुम्हाला रात्री बाहेर पडता येईल. वीकेंड कर्फ्यू बद्दल विचार होऊ शकतो. सध्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. दिल्ली असेल, बेंगलोरचं सुद्धा उदाहरण मी तुम्हाला दिलं की इथे नाईट कर्फ्यू सध्या थेट लावण्यात आलाय. ओमिक्रॉनच्या बाबतीत पाहिलं तर एकेकाळी दिल्ली टॉपला होतं, आता महाराष्ट्र टॉपला आलाय, कारण जवळपास 1700-1800 टोटल आता रुग्ण देशभरात सापडले, त्यातले 500 पेक्षा जास्त रुग्ण केवळ महाराष्ट्रातले. दिल्ली 2 नंबरला याच्यामध्ये. शाळांच्या बाबतीत निर्णय मी तुम्हाला एकदा जगातली आकडेवारी सांगतो, आपण भारताच्या आकडेवारीकडे येऊन त्यानंतर नक्की काय परिस्थिती आहे. कारण 2 डोस झालेल्या जवळपास 85% लोकांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. याचा अर्थ 2 डोस हे तुमच्यासाठी सफिशियंट आहेत का तर ते नाही असंच दिसतंय. फक्त इतकंच आहे की तुमचे 2 डोस जर झाले असतील तर तुम्हाला या सगळ्यापासून म्हणजे तुमची जी लक्षणं असतील ती सौम्य असतील किंवा तुम्ही असिम्प्टोमॅटिक असाल. कारण आत्ताच्या क्षणात जवळपास 37,000 रुग्ण महाराष्ट्रातले जर आपण घेतले त्यातले मोस्ट ऑफ द रुग्ण हे असिम्प्टोमॅटिक आहेत. सो 80% असे रुग्ण आहेत की ज्यांना सिम्पटम्स नाहीत पण ते पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे त्यांना क्वारंटाईन व्हावं लागतंय. त्यामुळे ही एक परिस्थिती आत्ताची महत्वाची आहे. त्यामुळे दोन्ही डोस घ्या. म्हणजे महापौरांनी सांगितल्यानुसार की केवळ पुण्यामध्ये आता जवळपास 3 लाख लोक असे आहेत ज्यांनी फक्त पहिला डोस घेतलाय, ज्यांनी दुसरा डोस अजून घेतलेला नाहीये. त्यामुळे दुसरा डोस सुद्धा कंप्लीट करा. तुमच्या बॉडीजमध्ये अँटीबॉडीज असणं महत्वाचं आहे. आणखी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकेत जवळपास आता 2.5 ते 3 लाख ही डेली रुग्णांचं झालंय. त्यानंतर युरोपमध्ये हा आकडा 7-7.5 लाखापर्यंत झालाय. एकट्या ब्रिटनमध्ये माझ्या माहितीनुसार 1.25-2 लाखाच्या जवळपास हा आकडा झालेला आहे कोरोना
ग्रस्तांचा, म्हणजे दिवसाला एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडतात. सो हे एक आणखी महत्वाचं आहे. त्यानंतर ओमिक्रॉनचं तुम्हाला आता म्हटलं की जवळपास महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त रुग्ण आहेत सध्याच्या परिस्थितीला. आणखी एक महत्वाचं, महानगरपालिकांचा आढावा सध्या चालू आहे. याचं कारण असं आहे, आता 24 तासात माझ्या माहितीनुसार 70 काहीतरी नवीन रुग्ण सापडलेत ओमिक्रॉनचे. त्यातले केवळ फक्त 40 रुग्ण जे होते 40 रुग्ण मुंबईतून आहेत. त्यामुळे मुंबई यंदा तसं पाहायला गेलं तर पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरणार आहे सगळ्यामध्ये. आणखी एक दोन महत्वाचं, शाळा 10वी 12वी दोन्ही चालू राहणार आहेत, ऑफलाईन पद्धतीने चालू राहणार आहेत. आज महाविद्यालयांच्या संदर्भात निर्णय येऊ शकतो, कारण उदय सामंत जे उच्चतंत्र शिक्षण मंत्री आहेत यांनी बैठक बोलवली. राज्यातली महाविद्यालय नक्की काय करायचं दुपारी 12 वाजेपर्यंत क्लिअर होईल, कारण 12 वाजेपर्यंत ते साधारण ऑनलाईन बैठक घेणार आहेत. त्यानंतर टास्क फोर्सच्या सतत बैठका चालू आहेत. म्हणजे पुण्यातली जी स्पेशल टास्क फोर्स जी लहान मुलांसाठी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जवळपास काल 3 तारखेपासूनच 15 ते 18 वयोगटाचं लसीकरण सुरू झालेलं आहे. जर हे लसीकरण पहिल्या टप्प्यात सक्सेसफुल झालं, त्या मुलांमध्ये जी बाधा होती ह्याचं प्रमाण जर कमी झालं तर दिसलं तर हा आकडा पुन्हा एकदा 12 ते 18 जाऊ शकतो. म्हणजे 12 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत मुलांना सगळ्यांना लसीकरण होऊ शकतं. स्वतः 15 ते 18 यांचा पहिला डोस पटापट कंप्लीट होईल. जवळपास माझ्या माहितीनुसार 12 ते 13 लाख मुलांनी यासाठी नोंदणी सुद्धा केली. ठिकठिकाणी हे सगळं दिसतंय. राजेश टोपेंचं असं म्हणणं होतं की सगळ्यात वल्नरेबल ग्रुप आहे हा, कारण ही मुलं सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात, सतत घराबाहेर असतात, काही ना काही कारणास्तव ती फिरत असतात. त्यामुळे हे सुद्धा सतत चालू असतं. आणखी या सगळ्यामध्ये महत्वाचं एक गोष्ट म्हणजे 2 लसींना आपत्कालीन परवानगी आपण दिली होती. त्यामध्ये कोवोवॅक्स होतं आणि कॉर्बोवॅक्स होतं. सो या 2 लसींना दिली होती. याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही जर पाहिलं तर मॉल्नुपिव्हिर जे आहे त्याला सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे. सो जसं रेमडेसिवीर होतं तसं हे मॉल्नुपिव्हिर असणार आहे. फक्त रेमडेसिवीर इंजेक्ट केलं जात होतं. मॉल्नुपिव्हिर जे असेल ते येणाऱ्या काळात तुम्हाला तोंडावाटे घेता येईल. त्याची आपत्कालीन गोळीला सुद्धा परवानगी मिळाली. त्याचा आता बीएमसी साठा करते. जवळपास 100 अशी औषधं आपत्कालीन स्थितीसाठी बफरिंग स्टॉक म्हणून ठेवण्यात येणार आहे. पुण्यात तीच परिस्थिती आहे. नागपूर महानगरपालिका असेल, सोलापूरमध्ये सुद्धा आता हीच सगळी परिस्थिती. तुम्ही या कुठे जॉईन झाला असाल तर नक्की कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील ते मी घेणारच आहे. शाळांच्या संदर्भातला निर्णय 10वी 12वी आहे तो सगळीकडे चालू आहे. आता मुंबईत फक्त 1ली ते 9वी आणि 11वी वरती बंदी आली. बाकी पुण्यात सुद्धा तेच चालू असणार आहे. पण पुण्यात आज महत्वाची बैठक आहे. त्यानंतर आणखी चित्र क्लिअर होईल असं दिसतंय. आणखी 2-3 महत्वाची गोष्टी म्हणजे आज बीएमसीच्या संदर्भात एक महत्वाची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ते आज मुंबईत आहेत. ते आढावा घेणार आहेत. मुंबईत परिस्थिती काय आहे, नक्की ओमिक्रॉन रुग्णांची काय, आणखी कोरोना कसं चाललाय, या सगळ्याचा ते आढावा घेतील. त्यानंतर राजेश टोपे, अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये सुद्धा, सो ही पुण्याच्या अनुषंगाने बातमी आहे, सो त्यांच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. सो रुग्णसंख्या जी काही वाढती या क्षणाला त्याच्यावरती आता महत्वाचे निर्णय आज येणं अपेक्षित आहे, कारण आज मोठ्या बैठका सुरू आहेत. आणि त्यानंतर बीएमसी मध्येच आता आपण पाहिलं तर साधारण 31 जानेवारीपर्यंत हा शाळांचा नियम आहे. त्यानंतर तो शिथिल होऊ शकतो किंवा हा एक्सटेंड सुद्धा होऊ शकतो. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर आणखी जर पाहिलं तर एक राजकीय बातमी आहे, ती आहे गोव्यातून. त्याचं कारण असं आहे की गोव्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी सरकारसारखंच प्रयोग केला जाणार का, अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्याचं कारण असं आहे की मागचं जर तुम्ही गोव्याचे विधानसभा इलेक्शन फॉलो केले असतील तर तुम्हाला कळलं असेल की काँग्रेस जवळपास सत्तेत येता राहिली. तिथे काँग्रेसकडे मेजॉरिटी होती. काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून तिथे निवडून आलेला होता. पण ऐनवेळी काही आमदार फुटले. आणखी एक महत्वाचं, भाजपला ती सत्ता ठेवायची होती म्हणून भाजपने केंद्रात संरक्षण मंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांना पुन्हा एकदा त्यांच्या राज्यात पाठवलं. पर्रीकरांनी पुन्हा एकदा तिथे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आणि तिथे बीजेपीने सत्ता त्यांची मेंटेन केली. पण यंदा पुन्हा एकदा काँग्रेसला ऑपॉर्च्युनिटी असू शकते असा तिथे दावा केला जातोय. त्यामुळे बीजेपी सत्तेबाहेर ठेवण्यासाठी तिथे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण माझ्या माहितीनुसार चोदणकर असतील किंवा कामत हे सगळे नेते काल तिथे उपस्थित होते. काँग्रेस आणि संजय राऊत स्वतः तिथे होते. संजय राऊतांनी त्याबद्दल ट्विट केलं. ते म्हणाले की महाविकास आघाडीसारखा प्रयोग गोव्यात सुद्धा राबवता येतं का हे ते पाहणार आहेत. त्यामुळे ते सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग आहेत. कारण यंदा आम आदमी पार्टी असेल, यंदा तृणमूल काँग्रेस असेल, मोठे प्लेअर मैदानात उतरलेत भाजपला टक्कर द्यायला असं दिसतंय. त्यामुळे प्रमोद सावंत यांची खुर्ची राहणार की जाणार, आणि राहणार मग त्या खुर्चीला टेकू कोण देणार, कारण वन साईड येईल की नाही याच्याबद्दल जर साशंकता असेल, मागच्या सर्व्हेनुसार जर साशंकता असेल तर मग नक्की इथे कोण सत्तेत बसणार हे पाहणं महत्वाचं आहे. आणि यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस जे भाजपचे आपल्याकडचे विरोधी पक्ष नेते ते तिथले प्रभारी आहेत. म्हणजे मागच्या वेळी बिहार निवडणुकींना सुद्धा फडणवीसांना पाठवण्यात आलेलं होतं. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आज महत्वाचे नेते महत्वाच्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या आणि अजित पवारांच्या भेटीनंतर नक्की राज्यातलं चित्र काय असेल हे सुद्धा क्लिअर होणार आहे. सगळ्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचे आणखी काही प्रश्न असतील नक्की कळवा.
इयर एंडला ज्या ज्या ठिकाणी गारपीट झाली, म्हणजे मराठवाडा विदर्भातून तिथून कोणी जॉईन झाला असेल तर तुमचं नुकसान काय झालं ते सांगा. कारण येणाऱ्या काळात म्हणजे या फेब्रुवारी मार्चमध्ये समजा जर यंदा हे लागलं आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन लागलं तर त्याच्या आधीच या सगळ्याचे पंचनामे होणं अपेक्षित आहे. इथले पंचनामे नक्की कशा पद्धतीने होतील, शेतकऱ्यांना सांगितलंय की तुम्ही व्हॉट्सअपवरती सुद्धा एक तुम्हाला नंबर दिला जाईल, जिल्ह्याचा कोऑर्डिनेटिव्ह किंवा तुमच्या तालुक्याचा नंबर असेल, त्याच्यावरती तुम्ही फोटो किंवा तुमचा व्हिडिओ टाकून सुद्धा तुम्ही ते पंचनामे मिळवू शकता. पण अधिकृत घोषणा काय होणार आहे, सरकार पैसे किती देणार आणि कशा पद्धतीने तुम्ही पंचनामे करणार आणि त्याचे निकष काय असतील नुकसान भरपाईचे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तिथून कोणी जॉईन झाला असेल तर नक्की टाका. तुमचं काही नुकसान झालं असेल तर ते सुद्धा कळवा. सरकारपर्यंत तुमची बाजू मांडण्याचा आपण प्रयत्न करू. आज इथेच थांबूयात. सगळ्यांना हॅव अ नाईस डे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.